तर मित्रांनो, क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार आपण बघूया। क्रियापदाचे मुख्य प्रकार आपण 4 करणार। कोणते? सकर्मक क्रियापदे, अकर्मक क्रियापदे, हुबैविध क्रियापदे आणि द्विकर्मक क्रियापदे। आधी आपण बघूया सकर्मक क्रियापदे म्हणजे काय। आता नावातच आहे बघा, सकर्मक, जिथे कर्म आहे, जिथे कर्म आहे ते सकर्मक क्रियापद। म्हणजे या वाक्यात कर्म असणं गरजेचं असेल अशा वाक्यातील क्रियापदाला आपण सकर्मक क्रियापद म्हणणार। बघा काय म्हटलंय, क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज भासते। क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज भासते, याला म्हणतो आपण सकर्मक क्रियापद। सकर्मक क्रियापदाचे कोण आणि काय या प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी येतात। कारण की आपण करणारा कोण, करणारे काय याने कर्ता ओळखला जातं, पण इथे कोण आणि कायचं उत्तर वेगवेगळे येणार। कोणने जे उत्तर येईल तो असेल आपला कर्ता आणि कायने जे उत्तर येईल तो असेल आपला कर्म। म्हणजे कोण आणि कायने एकच उत्तर येणार नाही। कोण आणि कायने एकच उत्तर आलं असतं तर आपण त्याला कर्ता म्हटलं असतं। कोण आणि कायने वेगवेगळी उत्तर येतात, त्यावेळेस समजायचं हे वाक्य सकर्मक आहे। उदाहरण बघा, कर्ता आणि कर्म आपण ओळखणार आहोत प्रश्नच नाही। शार्वी निबंध लिहिते। कोण? शार्वी। काय? निबंध। झालं, म्हणजे कर्ता पण आहे आणि कर्म पण आहे। कोण आणि काय, कोण आणि कायने वेगवेगळे उत्तर आले, समजायचं हे लिहिते क्रियापद सकर्मक आहे। आरोह पुस्तक वाचतो। आरोह पुस्तक वाचतो। कोण? आरोह। काय? पुस्तक। झालं, पुस्तक हे काय झालं? कर्म। मुलांनी पतंग उंच उडवला। आता उडवला हे क्रियापद बघा, उडवणारे कोण? मुलं। काय? पतंग। झालं, कोण आणि कायने वेगवेगळी उत्तर आली तर समजायचं हे वाक्य सकर्मक आहे। पर्यटक कचरा करतात। पर्यटक कचरा करतात। कोण? पर्यटक। काय? कचरा। आलं, कोण आणि कायने उत्तर आलं म्हणजे समजायचं सकर्मक। मानसी सुरेल गीत गाते। मानसी सुरेल गीत गाते। कोण? मानसी। काय? गीत। क्लियर? म्हणजे ज्या वाक्यामध्ये काय आणि कोण या दोन्हींचे उत्तर येत असतील समजायचं ते क्रियापद हे सकर्मक क्रियापद आहे। क्लियर? अकर्मक क्रियापद, यात कर्म नसणार आहे। यात कर्म नसणार आहे। कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबते। कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबते, कर्माचा वापर केला जात नाही, म्हणून त्याला अकर्मक क्रियापद म्हटलं गेलं। क्रियेचा आश्रय आणि विषय एकच असतो, कारण की क्रियेचा आश्रय म्हणजे कर्ता आणि विषय म्हणजे कर्म। आता इथे आश्रय आणि विषय एकच असतो, म्हणजे याचा अर्थ कर्ताच सगळं करतो, कर्म हा वाक्यामध्ये नसतोच। वाक्याचा कर्ता व क्रियापद दोघेच वाक्याचा अर्थ पूर्ण करतात। वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागत नाही। उदाहरणार्थ याला पूर्ण विधान क्रियापद असेही म्हणतात। याला काय म्हणतात? पूर्ण विधान क्रियापद असे याला नाव दिलं गेलेलं आहे। उदाहरणार्थ बघूया आपण। सूर्य पूर्वेला उगवतो। सूर्य पूर्वेला उगवतो। सूर्य उगवतो। सूर्य उगवतो। वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा फक्त कर्ता आहे, या वाक्यामध्ये कर्म नाही। मग कारण की उगवण्याची कृती कोणावर होते उल्लेखच नाही। ज्या वाक्यात कर्म नाही त्याला म्हणणार आपण अकर्मक क्रियापद। कविता जोरात धावते। धावणारी कविता, पण धावण्याची कृती कोणावर होते? कोणावरच नाही। याचा अर्थ कर्त्यानेच क्रियापदाचा अर्थ पूर्ण होतोय, वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय। म्हणजे कर्ता आणि क्रियापद हे दोन्ही वाक्याचा अर्थ पूर्ण करताय। हिवाळ्यात झाडांची पाने गळतात। गळणारी पाने म्हणजे फक्त कर्त्यानेच क्रियापदाचा अर्थ पूर्ण होतोय। आज दिवस लवकर मावळला। मावळणारा दिवस, म्हणजे या वाक्यामध्ये कर्माचा वापरच नाहीये। मी पुन्हा येईन। अपोस नाही आले ती गोष्ट वेगळी, मी पुन्हा येईन। अपोस जे आले त्यांचंही काय झालं तेही वेगळं। हा, मी पुन्हा येईन, येणारा मी, म्हणजे याचा अर्थ कर्ता आणि क्रियापद या दोघांनी वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय, कर्माचा वापर नाही, याला म्हणतो आपण अकर्मक क्रियापद। काही अकर्मक क्रियापदे बघा, म्हणजे ही अकर्मक म्हणूनच येतात।
म्हणजे वाक्यात ही क्रियापद आली म्हणजे समजायचं की वाक्य अकर्मकच आहे. असणे, नसणे, होणे, उठणे, बसणे, निजणे, झोपणे, थरथरणे, कुडकुडणे, रडणे, पडणे, सडणे, मरणे, सरणे, उडणे, धावणे, थांबणे, शकणे, थकणे, जागणे, झिजणे, वाढणे, झडणे, जळणे, किंचाळणे, तुटणे, सुटणे, पहुळणे, उजळणे, प्रकाशणे, ओरडणे, घोरणे, सळसळणे या व्यतिरिक्त अजून आहेत. खळखळणे, धडपडणे, चुरचुरणे, किडणे, राहणे, वाहणे, फुलणे, उमलणे, उपजणे, निपजणे, जन्मणे, पिकणे, लोळणे, वाजणे, भिजणे, शिजणे, सुजणे, विजणे, रुजणे आणि बिघडणे हे नेहमी अकर्मक म्हणून वापरली जाणारी क्रियापद आहेत. क्रियापदाचा पुढचा प्रकार आहे द्विकर्मक क्रियापदे. द्विकर्मक, दोन कर्म असतात. द्विकर्मक म्हणजे वाक्यात दोन कर्म असतात. क्रियापदांना दोन कर्मे म्हणजेच प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे दोन ऑब्जेक्ट्स असतात. दोघांमधला फरकही आपण बघूया. नॉट टू वरी. वस्तुवाचक कर्माला कुठलं म्हणतात? प्रत्यक्ष म्हणतात. वस्तुवाचकला कुठलं म्हणतात? प्रत्यक्ष कर्म म्हणतात. प्रश्न कायने विचारला जाईल. कायने विचारल्यावर येणारं उत्तर म्हणजे समजायचं प्रत्यक्ष कर्म. याला द्वितीय किंवा अप्रत्यय, एक तर प्रत्यय लागेल तर द्वितीयाचा लागेल किंवा अप्रत्यय असेल. आणि जर व्यक्तिवाचक असेल तर समजायचं तो अप्रत्यक्ष कर्म आहे. वस्तुवाचक हा प्रत्यक्ष असतो आणि व्यक्तिवाचक हा अप्रत्यक्ष असतो. प्रश्न कोणाला, काय आणि कोणाला. कायने येणारं उत्तर हा काय असेल? प्रत्यक्ष कर्म. आणि कोणाला येणारे उत्तर काय असेल? अप्रत्यक्ष कर्म. याला चतुर्थीचे प्रत्यय असतात. याला चतुर्थीचे प्रत्यय असतात. कारण की द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय एकसारखे आहेत, पण ज्यावेळेस ती अप्रत्यक्ष कर्माला येतात त्यावेळेस आपण त्याला चतुर्थीचं प्रत्यय म्हणतो. राहील लक्षात? उदाहरणार्थ बघा. सौ जोशींनी मुलांना कविता शिकवली. सौ जोशींनी मुलांना कविता शिकवली. कोणाला? मुलांना. काय? कविता. काय म्हणजे प्रत्यक्ष कर्म, म्हणजे कविता काय झालं? प्रत्यक्ष कर्म. कोणाला शिकवली? मुलांना. मुलांना झालं अप्रत्यक्ष. आता इथे ना प्रत्यय लागला, हा प्रत्यय रहित आहे. आणि नेहमी लक्षात घ्या, ज्याही वेळेस अप्रत्यक्ष कर्म असेल, अप्रत्यक्ष कर्माला सला ते सलाना ते चतुर्थीचं प्रत्यय हे लागलेलंच असणार आहे. त्यामुळे मुलांना झालं अप्रत्यक्ष कर्म आणि कविता झाली प्रत्यक्ष कर्म. ओके. दुसरं वाक्य बघा. तो तिला इशारे करतो. तो तिला इशारे करतो. काय करतो? इशारे. कोणाला? तिला. प्रत्यक्ष कर्म इशारे, अप्रत्यक्ष कर्म तिला. आपुस. तीही त्याला प्रतिसाद देते. काय? प्रतिसाद. कोणाला? त्याला. म्हणजे याचा अर्थ काय आणि कोणाला दोघांनी उत्तर येत असेल तर समजायचं हे द्विकर्मक क्रियापद आहे. ती त्याला प्रतिसाद देते. मग अशी उदाहरण दिलं होतं. एकलव्याने द्रोणाचार्यांना दक्षिणा दिली. काय दिली? दक्षिणा. झाला तुमचा प्रत्यक्ष कर्म. कोणाला दिली? द्रोणाचार्यांना. द्रोणाचार्य झालेत अप्रत्यक्ष कर्म. वधूने वराला हार घातला. काय घातला? हार. हार झाला प्रत्यक्ष कर्म. कोणाला घातला? वराला. आपोस. तिथून एकदा हार घातला, आयुष्याची हार सुरू. वधूने वराला हार घातला. काय घातला? हार. कोणाला? वराला. याचा अर्थ या सगळ्या ठिकाणी बघा, मुलांना, तिला, त्याला, द्रोणाचार्यांना, वराला चतुर्थीचा प्रत्यय लागलेला आहे. आणि सगळ्या ठिकाणी हार, दक्षिणा, प्रतिसाद, इशारे आणि कविता हे अप्रत्यय आहेत. याचा अर्थ कर्म जे आहे प्रत्यक्ष कर्म एक तर अप्रत्यय असेल किंवा द्वितीयाचं प्रत्यय असू शकतं. आणि अप्रत्यक्ष कर्माला चतुर्थीचं प्रत्यय लागलेलं असतं. कोण आणि कोणाला, काय आणि कोणाला या दोन्ही प्रश्नांनी येणारं उत्तर म्हणजेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. काय म्हणजे प्रत्यक्ष, कोणाला म्हणजे
अप्रत्यक्ष. येईल लक्षात. हुबैविध क्रियापदे. आता हुबैविध क्रियापदे म्हणजे काय? नावातच आहे हुबैविध. क्रियापदे दोन वेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येतात. म्हणजे सकर्मक म्हणूनही वापरता येतं क्रियापद आणि अकर्मक म्हणूनही वापरता येतं. उदाहरण बघा, लक्षात येईल. लहान बाळाने खेळणे मोडणे. मोडण्याची कृती कशावर घडलेली आहे? खेळणे. याचा अर्थ खेळणे काय झालं? तुमचा कर्म. याचा अर्थ हे काय झालं? सकर्म म्हणून वापरलं गेलं. आणि इथे बघा, लहान बाळाचे खेळणे मोडले. लहान बाळाचे खेळणे मोडले. आता मोडण्याची क्रिया कोणावर झाली याचा काहीच उल्लेख झालेला नाही. याचा अर्थ इथे अकर्मक म्हणून वापरलंय आणि इथे सकर्मक म्हणून वापरलाय. मी खोलीची खिडकी उघडली. उघडण्याची कृती कोणावर घडली? खिडकीवर. आणि माझ्या खोलीची खिडकी उघडली. माझ्या खोलीची खिडकी उघडली. याच्यात मात्र कर्म नाहीये. म्हणजे सकर्मक आणि अकर्मक. मी मोबाईल हरवला. हरवण्याची कृती कोणावर घडते? मोबाईलवर. आणि माझा मोबाईल हरवला. माझा मोबाईल हरवला. म्हणजे मी मोबाईल हरवला आणि माझा मोबाईल हरवला. हरवणारा माझा मोबाईल. याचा अर्थ इथे कर्म नाहीये. म्हणजे याचा अर्थ अकर्मक आणि सकर्मक दोन्ही प्रकारे जी क्रियापदं वापरली जातात त्या क्रियापदांना म्हणतो आपण हुबैविध क्रियापदे. येईल लक्षात. तिने घराचे दार उघडले. उघडणारी ती. काय उघडले? दार. बरोबर आहे. आणि तिच्या घराचे दार उघडले. तिच्या घराचे दार उघडले. इथे मात्र कर्म नाहीये. अपूर्ण विधान क्रियापद. अपूर्ण विधान क्रियापद. जसं आपण पूर्ण विधान क्रियापद बघितलं तसं आपण बघूया आता अपूर्ण विधान क्रियापद. वाक्याचा कर्ता व क्रियापद दोघे मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. वाक्याचा कर्ता आणि क्रियापद दोन्ही मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाहीत. मग तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाला एका पूरक शब्दाची गरज भासते. म्हणजे फक्त कर्ता आणि क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. मग अर्थ पूर्ण करण्यासाठी एक पूरक शब्द वापरावा लागतो, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट. पूरक शब्द. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्ता आणि क्रियापद हे पुरेसे नाहीत म्हणून एक पूरक शब्द वापरला जातो. त्यावेळेस समजायचं ते अपूर्ण विधान क्रियापद आहे. याला विधानपूरक किंवा विधेयपूरक असेही म्हणतात. अपूर्ण विधान क्रियापदाला विधानपूरक किंवा विधेयपूरक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, राम राजा झाला. राम झाला अर्थ पूर्णपणे वेगळा होईल. राम राजा झाला. राम राजा झाला. आता इथे हे विधेयपूरक म्हणून आपण राजा हा शब्द वापरलाय. ती आई झाली. आता आई हे विधेयपूरक आहे. कारण की ती झाली वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणजे फक्त कर्ता आणि क्रियापदाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाहीये. आता बघा, अनुराधा आहे. अरे पण अनुराधा काय आहे? कोण आहे? अनुराधा वास्तुविशारद आहे. अनुराधा वास्तुविशारद आहे. मुलगी आहे. मुलगी सुंदर आहे. मुलगी सुंदर आहे. म्हणजे ओळखायला एक क्ल्यू देतो तुम्हाला. गुलमोहर मोहक दिसतो. गुलमोहर मोहक दिसतो. आता बघा, राम राजा, ती आई, अनुराधा वास्तुविशारद. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल काय? नाम नाम नाम, सुंदर मोहक विशेषण, कर्त्यानंतर नाम आणि कर्त्यानंतर जर विशेषण आलं, कर्त्यानंतर येणाऱ्या नामाला आणि विशेषणाला अपूर्ण विधान विधेयपूरक शब्दपूरक म्हणतात. कर्त्यानंतरची नामे आणि विशेषणे, कर्त्यानंतरची नामे आणि विशेषणे. म्हणजे हा क्ल्यू लक्षात ठेवा. ज्यावेळेस कर्त्यानंतर नाम, राजा, आई आणि वास्तुविशारद किंवा विशेषण सुंदर आणि मोहक येतात, अशा शब्दांना आपण शब्दपूरक अपूर्ण विधान क्रियापद किंवा विधेयपूरक असं म्हणतो. येईल लक्षात. म्हणजे ही क्ल्यू सगळ्यात महत्त्वाची. कर्त्यानंतर येणारं नाम किंवा विशेषण. संयुक्त आणि सहाय्यक क्रियापदे. संयुक्त क्रियापदे आणि सहाय्यक क्रियापदे ही पुन्हा अजून वेगळे दोन प्रकार आपण बघणार आहोत. त्यातलं बघूया आपण संयुक्त क्रियापद आहे. धातू साधिते व त्यापुढे येणारे सहाय्यक क्रियापद.
धातू साधेपण आणि पुढे येणारे सहाय्यक क्रियापद पण, एकच क्रिया दर्शवणारं क्रियापद, दोन्ही मिळून एकच क्रिया दाखवतात, दोन्ही मिळून एकच क्रिया दाखवतात. उदाहरणार्थ, ती माझ्याशी बोलत होती. बोलत धातू साधित आहे आणि ऑफकोर्स होती, होती एक आहे सहाय्यक आहे, म्हणजे याचा अर्थ याला म्हणतात संयुक्त, जिथे मुख्य क्रियापद पण आहे आणि सहाय्यकारी क्रियापद पण आहे. शाळेत पहिल्या दिवशी मुले रडू लागली. मुली बागेत खेळू लागल्या, खेळू आणि लागल्या. सोहम गणित सोडवत होता, म्हणजे ऑफकोर्स धातू पण आहे, सोडव, खेळ, रड आणि बोल आणि पुढे सहाय्यक पण आहे, म्हणजे जिथे धातू आणि सहाय्यक दोन्ही एकत्र येतात अशा क्रियापदाला म्हणतो आपण संयुक्त क्रियापद. सीमा गाणे गात होती, गा आणि होती धातू पण आहे आणि सहाय्यक पण आहे, म्हणजे धातू साधित आणि सहाय्यक एकत्र एकच कृती दाखवतात अशा क्रियापदांना संयुक्त क्रियापद म्हटलं जातं. आणि सहाय्यक, संयुक्ताला मदत करणारे जे होते ते सगळे सहाय्यकच होते. धातू साधिताला मदत करणारे क्रियापद, धातू साधिताला मदत करणाऱ्या क्रियापदांना आपण सहाय्यक क्रियापद म्हणतो. यांना गौण क्रियापद असंही म्हटलं जातं. आम्ही गावाला जात आहोत. आता यातलं फक्त जर सहाय्यक विचारलं तर आहोत, कारण की जात हे काय आहे, धातू साधित आहे. आश्लेषा पुस्तक वाचत आहे, फक्त आहे सहाय्यक आहे, कारण की वाच हे तुमचं धातू साधित झालं. ती फ्रेंच बोलू शकते हे तुमचं सहाय्यक झालं. तो तिच्याकडे कौतुकाने पाहू लागला, ऑफकोर्स पाह धातू साधित आहे, त्यामुळे लागला हे काय झालं, सहाय्यक क्रियापद. आणि गुरुजी मुलांना गणित शिकवत आहेत, म्हणजे याचा अर्थ आहोत, आहे, शकते, लागला, आहेत, होता, ही सगळी जी क्रियापद आहेत ही सहाय्यक क्रियापद म्हणून वापरली जातात. इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणतो हेल्पिंग वर्ब्स. अगदी बरोबर. सिद्ध क्रियापद आणि साधित क्रियापद, सिद्ध आणि साधित. आधी बघूया आपण सिद्ध क्रियापदे. मूळ धातूपासून बनणाऱ्या क्रियापदांना सिद्ध क्रियापदे म्हणतात. मूळ धातूपासून बनणारे क्रियापद, मूळ धातूपासून बनणारे. खा, पी, ए, जा, कर, खेळ, बोल या प्रकारे बरेच अनेक, जसे की खातो, पितो, येतो, जातो, करतो, खेळतो, बोलतो, ही झाली तुमची सगळी सिद्ध क्रियापदे. बरोबर आहे. आणि साधित क्रियापदे म्हणजे काय, नामे, विशेषणे, क्रियापदे व अव्यय यांच्यापासून बनलेलं क्रियापद. नामांपासून, विशेषणांपासून, क्रियापदापासून आणि अव्ययांपासून आपण क्रियापद बनवणार, याला म्हटलं जातं साधित क्रियापद. मग साहजिकच आहे, नामापासून बनणारे नाम साधित क्रियापदे, विशेषणापासून बनणारे विशेषण साधित क्रियापदे, क्रियापदापासून बनणारे क्रियापद साधित आणि अव्ययापासून बनणारे अव्यय साधित क्रियापद आहे. चला एक एक करून आपण बघूया. नाम साधित क्रियापदे, नामापासून बनणाऱ्या क्रियापदांना नाम साधित क्रियापदे म्हणतात. आता नामापासून बनलेले उदाहरणार्थ बघा, इच्छा, इच्छा हे नाम आहे, इच्छावर्ण क्रियापद तयार होतं इच्छिणे, इच्छिणे क्रियापद केलेलं आहे, हे नाम साधित क्रियापद आहे. उजेड, उजेडणे, उजाडणे. खर्च, खर्चणे. चोर, चोरणे. जमा, जमणे. झेप, झेपणे, झेपावणे. पाणी, पाणावणे. रक्त, रक्ताळणे. रेखा, रेखाटणे. हात, हाताळणे. उदाहरणार्थ, जुन्या आठवणीने माझे डोळे पाणावले, जुन्या आठवणीने माझे डोळे पाणावले. इथे क्रियापद म्हणून आपण वापरलंय, पाणीपासून तयार केलं आपण पाणावले. डॉक्टरांनी कोरोना संसर्ग रुग्णांना व्यवस्थित हाताळले, हातवर्ण हाताळले. तो तिच्या खिडकीतून डोकावला, डोकवर्ण डोकावला, डोक्यावर्ण डोकावला. तिचा हात रक्ताळला, रक्त या नामावर्ण रक्ताळला हे नामसाधित क्रियापद. राज्यकर्त्या पक्षाने अंथरलेले रेड कार्पेट विरोधी पक्षाने लाथाळले, लाथेवर्ण लाथाळणे. हे झाले सगळे तुमचे नामसाधित. आता विशेषण साधित, विशेषणापासून बनलेल्या क्रियापदांना आपण म्हणणार विशेषण साधित. विशेषणापासून बनलेले. आखूड, आखडणे. हुभा,
हुबारणे, उंच उंचावणे, ओला ओलावणे, गार गारठणे, रुंद रुंदावणे, लबाड लुबाडणे, रोड रोडावणे, कृश बारीक सडपातळ होणे, तब्येतीने कमी होणे, त्याला म्हणतो आपण रोड. लेकिन आई बऱ्याच म्हण तू रोडावलास, रोडावला म्हणजे याचा अर्थ तब्येतीने कमी झाला. लंगडा लंगडणे आणि स्थिर स्थिरावणे, हे झाले आपले विशेषण साधित क्रियापद आहे. उदाहरण बघूया. सरकारने मदतीचा हात आखडला, आखडूवर्ण आखडला. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेनंतर लसीकरण थंडावले, थंडवर्ण थंडावले. चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला, स्थिरवर्ण स्थिरावला. वर्ल्ड कप सुरू असल्यामुळे लवकर लक्षात येईल. चेंडू सीमाबाहेर जाऊन स्थिरावला. पहिल्या अपत्यानंतर त्यांनी पाळणा लांबवला, लांबवर्ण लांबवला. क्रियापद साधित क्रियापदे, क्रियापद साधित क्रियापदे, क्रियापदापासून बनलेल्या क्रियापदांना आपण क्रियापद साधित म्हणणार. त्यांनी नवीन गाडी अमेरिकेहून आणवली, आणली वर्ण आणवली, आणणे. तिला थंडी जाणवली, जाणवणे वर्ण जाणवली. मी नवीन पुस्तके मागवली, मागवणे वर्ण मागवली. यांना म्हणतात आपण क्रियापद साधित क्रियापदे, क्रियापदापासूनच बनलेली क्रियापदे. अव्यय साधित क्रियापदे, अव्ययापासून बनलेली. लॉकडाऊन झाल्यामुळे बरीच मुले अभ्यासात मागासली, मागे वर्ण मागासली. माझ्या आजोबांची प्रकृती आता खालावली, खाली वर्ण खालावली. क्रिया विशेषण अव्यय. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानामुळे समाज पुढारला, पुढे वर्ण पुढारला, पुढे गेला न म्हणता पुढारला. ते एकमेकांपासून दुरावले, दूरपासून दुरावले. म्हणजे क्रिया विशेषण अव्ययापासून ते तयार झालेली आहेत, म्हणून ही अव्यय साधित क्रियापदे. प्रयोजक व शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापद, अजूनही वेगळी शक्यता. प्रयोजक क्रियापद आहे, नावातच आहे बघा प्रयोजक. वाक्याचा कर्ता स्वतः क्रिया करत नसून दुसऱ्या कोणाला तरी तो क्रिया करायला लावतो. कर्ता स्वतः कृती करत नाही, दुसऱ्या कोणाला तरी तो कृती करायला लावतो, याला म्हणतात प्रयोजक क्रियापदे. प्रयोजक क्रियापदे नेहमी सकर्मक असतात. प्रयोजक क्रियापदे नेहमी सकर्मक असतात. धातूला वते विते, वतो वितो हे प्रत्यय जोडून बनतात. ओळखायला अगदी सोपं आहे. वते विते वतो वितो हे प्रत्यय लागलं धातूला म्हणजे समजायचं हे प्रयोजक क्रियापद आहे. उदाहरण बघा. बोल यस, बोलवते बोलविते, बोलवतो बोलवितो, पळ पळवते पळविते पळवतो पळवितो, चाल चालवते चालविते चालवतो चालवितो. म्हणजे ज्यावेळेस आपण वते विते वतो वितो हे प्रत्यय जोडतो त्यावेळेस ते प्रयोजक क्रियापदाचं काम करतं. वाक्य बघूया. एकाक्षरी धातूला मात्र ववितो आणि ववतो हे प्रत्यय जोडावा लागतो. याचा अर्थ खावर्ण काय होईल? खाववतो खाववितो, जाववतो जाववितो, घेववतो घेववितो. अपवाद आहेत. कुठला? पी पाजतो, ये आणतो. हे दोन अपवादात्मक आहेत एकाक्षरी. बाकी मात्र ववतो आणि ववितो हे प्रत्यय जोडलं जातं. आई बाळाला हसवते, आई बाळाला हसवते. हस वर्ण हसवते व ते प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे बाळाला हसवलं जातंय. कोण हसवते? आई. म्हणजे हसणारं बाळ आहे पण बापकोस बाळाला हसवणारी कोण आहे? आई आहे. मदारी माकडाला नाचवतो, मदारी माकडाला नाचवतो. ताई लहान भावाला निजवते. जापोस निजवणारी कोण आहे? तर ताई. कोणाला निजवते? भावाला. नाचवणारा कोण आहे? मदारी. पण कोणाला नाचवतोय? माकडाला. हसवणारी कोण आहे? आई. पण कोणाला? बाळाला.
आई बाळाला चालविते. चालविणारी कोण आहे? आई. चालतं मात्र कोण आहे? बाळ आहे. म्हणून याला प्रयोजक म्हटलंय. करता स्वतः कृती करत नसून तो दुसऱ्याला करायला भाग पाडतोय. म्हणजे इथे आई बाळाला हसायला भाग पाडते, मदारी माकडाला हसायला भाग पाडतोय, ताई लहान भावाला निजवते आणि आई बाळाला चालवते. म्हणजे ज्यावेळेस करता दुसऱ्याकडून कृती करून घेतो त्यावेळेस आपण त्याला म्हणतो प्रयोजक. रामाने नलाकडून सेतू बांधवला. रामाने नलाकडून सेतू बांधून घेतला. कर्त्याकडून कृती स्वाभाविकपणे घडते परंतु कर्ता अध्यारूत असतो. झाड पाडले हे पण प्रयोजक झालं. पुस्तकाची पाने फाडली, नवरी मांडवातून पळवली आणि प्रसाद दिला. शक्य क्रियापदे बघा. क्रियापदाच्या रूपावरून कर्त्याचे क्रिया करण्याचे सामर्थ्य समजते. क्रिया करण्याचे सामर्थ्य समजत असेल तर त्याला म्हणतो शक्य क्रियापदे. कर्त्याला क्रिया करणे शक्य आहे असा बोध होतो. क्रिया करणं शक्य आहे असा बोध होत असेल तर शक्य क्रियापद आहे. त्याला अभ्यास करवतो. या अभ्यास करणं त्याला शक्य आहे, करवतो. माझ्या आजीला आता थोडा वेळ बसवते म्हणजे बसणं शक्य आहे आजीला. आजोबांना डोंगर चढणं शक्य आहे म्हणून चढवतो, शक्य क्रियापद. पार्वती काकांकडून साधी पर्वतीही चढवत नाही. शक्य आहे, शक्य नाही म्हणून आपण नाही लिहिलेलं आहे. जिथे शक्यता दाखवली जाते त्याला नंतर शक्य क्रियापद. तुम्हाला एवढे कर्ण कर्कश संगीत ऐकवते तरी कसे? म्हणजे ऐकवणे शक्य आहे नाहीये तर अशा क्रियापदांना शक्य क्रियापद म्हणतात. सिद्ध क्रियापद, शक्य क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद. एकच क्रियापद तिन्ही ठिकाणी वापरून दाखवतो तुम्हाला. जसं बघा, तो नाचतो. नाचतो सिद्ध. शक्य, अपघातानंतर त्याला आता नाचवते म्हणजे नाचवणं त्याला शक्य होत आहे, शक्य. म्हणजे तो नाचतो सिद्ध क्रियापद आहे. अपघातानंतर त्याला आता नाचवते हे शक्य क्रियापद आहे. आणि प्रयोजक, ती त्याला आपल्या तालावर नाचवते. म्हणजे नाचणारा जरी तो असला तरी त्याच्याकडनं नाचण्याची कृती करून घेणारी मात्र कोण आहे? ती. स्पॉन्सर्ड बाय हर. येस, प्रयोजक क्रियापद. दुसरं वाक्य बघा. मी झाडावर चढतो, सिद्ध क्रियापद. मला झाडावर चढवते म्हणजे चढणं शक्य आहे. आणि तो मला झाडावर चढवतो. तो मला झाडावर चढवतो. प्रयोजक. आलं लक्षात? सिद्ध, शक्य आणि प्रयोजक. अनियमित क्रियापदे. क्रियापदांना काळाचे आणि अर्थाचे प्रत्यय लागत नाहीत. क्रियापदांना काळाचे आणि अर्थाचे प्रत्यय लागत नाही त्याला अनियमित क्रियापदे म्हणतात. इररेग्युलर व्हर्ब्स. काळाचे आणि अर्थाचे प्रत्यय लागत नाहीत. उदाहरणार्थ बघा. आहे, नाही, नव्हे, पाहिजे, नको, नलगे, नये. काळाचा आणि अर्थाचे प्रत्यय लागत नाहीत. उदाहरणार्थ बघूया आपण. नवरा बायकोने सतत भांडू नये. नवरा बायकोने सतत भांडू नये यात काळाचा उल्लेखच होत नाही. दमयंतीस औषध न लगे. दमयंतीस औषध न लगे. त्या रस्त्याने येऊ नको. पृथ्वी गोल आहे आणि मला चहा आणि पोहे पाहिजे. म्हणजे नये, नलगे, नको, आहे, पाहिजे अशा क्रियापदांना आपण काय म्हणतो? अनियमित क्रियापदे. भाव, कर्तुक किंवा अकर्तुक क्रियापदे. भाव हा महत्वाचा. क्रियेचा भाव हाच वाक्याचा कर्ता. क्रियेचा भाव हाच वाक्याचा कर्ता. याला अकर्तुक किंवा भावकर्तुक क्रियापद म्हणतात. उदाहरण बघा. सांजावले, मळमळते, उजाडले, गडगडते, खवखवते. क्रियेचा भाव हाच वाक्याचा कर्ता आहे. क्रियापदाला काय किंवा कोण हा प्रश्न विचारला असता कर्ता मिळत नाही. कर्ताच मिळत नाही वाक्यात. तुम्ही कायने प्रश्न विचारा, कोणने प्रश्न विचारा, कर्ता मिळत नाही. भावकर्तुक क्रियापदांना स्वतंत्र आणि स्पष्ट कर्ता नसतो. स्पष्ट तर नसतोच. उदाहरण बघा. काल रात्री सारखे गडगडत होते. गडगडणारे काय? उत्तरच येणार नाही. त्यामुळे तो काय झाला? भावकर्तुक झाला. पाहता पाहता शेवटी उजाडले. उजाडणारे काय? उत्तर येणार नाही. उजाडणारा कोण? काय नाही. पित्त झाल्यामुळे कुंतकला आज मळमळते. मळमळणारे काय? नाही.
कुंतक नाही, शक्यच नाही. आज लवकर सांजावले, सांजावणारे काय? उत्तर येणार नाही. आणि त्याच्या घशात आज खवखवते, खवखवणारे काय? जिथे कर्ता हा स्पष्टपणे येत नाही त्याला भावकर्तृक क्रियापद असं म्हटलं जातं. बरोबर? येईल ओळखता. शेवटचा प्रकार आहे करणरूप आणि अकरणरूप, म्हणजे होकारार्थी आणि नकारार्थी. अगदी सोपं आहे ओळखायला. करणरूप म्हणजे काय? वाक्यातील क्रियापद होकारार्थी असते त्याला करणरूप म्हणतात, म्हणजे अफर्मेटिव्ह. उदाहरणार्थ, मुलांनी खरे बोलावे, खाऊन माजावे. टाकून माजू नये हे अकरणरूपी होईल. तुझे अक्षर खराब आहे. अकरणरूप. वाक्यातील क्रियापद नकारार्थी असते म्हणून त्याला अकरणरूप म्हटलंय. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्सला अकरणरूपी म्हणायचं आणि पॉझिटिव्हला अफर्मेटिव्हला करणरूपी म्हणायचं. मुलांनी खोटे बोलू नये, टाकून माजू नये. खाऊन माजावे, टाकून माजू नये. म्हणजे पहिलं वाक्य करणरूपी, दुसरं अर्ध राहिलेलं वाक्य अकरणरूपी. तुझे अक्षर चांगले नाही, तुझे अक्षर खराब आहे, हे झालं तुमचं करणरूपी. आणि अकरण म्हणजे काय? तुझे अक्षर चांगले नाही. येईल लक्षात. हे झालेत क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार. हे सगळे प्रकार परीक्षेमध्ये ओळखायला विचारले जातात. सकर्मक, अकर्मक, उभयविध, द्विकर्मक ही सगळीच. त्यानंतर शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, सिद्ध क्रियापद, त्यानंतर करणरूपी क्रियापद, अकरणरूपी क्रियापद. ही सगळी क्रियापद ओळखायला वाक्य दिलेलं असेल आणि त्या वाक्यात कुठल्या प्रकारचं क्रियापद आहे हे आपल्याला सांगावं लागेल. इथे क्रियापदाचा घटक पूर्णपणे संपलेला आहे. पुढचा घटक आपण सुरू करूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.